हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. तर आज आपण अशा प्रकारे शेवगा करणार आहोत. मसाला शेवगा तुम्ही बघू शकता. एक नंबर शेवगा झालेला आहे. अगदी तर्री तर बघा किती सुंदर आलेली आहे. तुम्ही बघू शकता. आज आपण अशा प्रकारे मसाला शेवगा करणार आहोत. तर मसाला शेवगा करण्यासाठी आपण असा मस्त शेवगा बघून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. या आकाराचाच घ्यायचा आहे. खूप जाड पण नाही घ्यायचा आणि खूप बारीक पण नाही. अगदी असा गाभा असलेला घ्यायचा, अगदी निब्बार घ्यायचा नाही. आणि सर्वप्रथम आपण ह्याचे साल काढून घेऊ आणि ह्याचे बोटा एवढे तुकडे करून घेऊ. असं साल काढून घेऊया आपण सर्वाचं. तर इथे बघा मी कसे बोटा एवढे असे कट करून घेतलेले आहेत. शेवगा असा कट करून घ्यायचा आणि तो चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा 2-3 पाण्याने. इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. छान. आता त्यामध्ये आपण मीठ आणि हळद घालूया. आता थोडंच मीठ वापरायचं आहे आपण. नंतर आपण भाजीमध्ये पण मीठ वापरणार आहोत, हळद सुद्धा. तर त्यामध्ये शेवगा आपल्याला 70% शिजवून घ्यायचा आहे, कारण आपण मसाल्यांमध्ये पण तो शिजवणार आहोत. तर आता आपण हा मस्त झाकण ठेवून 70% शेवगा शिजवून घेऊया. इथे मी वाटण करणार आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे खोबरं, सुकं खोबरं 2 ते 3 चमचे. मी भाजून घेतलेलं आहे ते ऑलरेडी. तीळ घेतलेले आहेत मी 2 चमचे. डाळवं घेतलेले आहे मी 1.5 ते 2 चमचे. म्हणजे आपल्या भाजीला घट्टपणा येणार त्याच्यामुळे ग्रेव्हीला. आलं लसूण घेतलेलं आहे मी. मुठभर कोथिंबीर घेतलेले आहे. अर्धा इंच आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण मसाला करून घेऊया. आता इथे मी पॅन ठेवलेला आहे. तेल घालतीये मी आता. 1.5 चमचा तेल घातलेला आहे मी. इथे सनफ्लॉवरचंच तेल वापरते, जेमिनी सनफ्लॉवर. आता इथे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. ती छान आता आपण तडतडून घेऊया मस्त. जिरे घातलेले आहे अर्धा चमचा. कढीपत्ता घालूया आता आपण. मस्त खमंग फोडणी. हिंग घातलेला आहे मी. आता एक कांदा मी चिरून घेतलेला आहे बारीक. तो सुद्धा आपण छान परतून घेऊया ह्याच्यामध्ये. कांद्याचा कच्चेपणा आपण दूर करूया परतून. खूप पण नाही करायचा, साधारण. अगदी मसाला शेवगा असा केल्यामुळे इतका टेस्टी होतो. आता तुम्ही बघू शकता. आता मी एक टोमॅटो घेतला होता चिरून, तोही आपण घालूया. आता किंचित मीठ घालूया आपण, म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा लवकर मऊ होईल. असा मसाला शेवगा केला ना, सर्वजण आवडीने जेवतात. अगदी 2 पोळ्या खाणारे 4 पोळ्या खातात. आता आपण इथे वाटण घालूया जे केलं आपण खोबऱ्याचं. आलं लसूण कोथिंबीर तीळ खोबरं, ते पण छान ह्याच्यामध्ये परतून घेऊया आपण. आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छान.
आता छान आपण परतून घेतलेलं आहे. आता यात पावडर मसाले घालूया. 1 चमचा मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे, 1 ते 1.5 चमचा. कलर साठी घरचा साठवणीचा मसाला घातलाय मी, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि किचन किंग मसाला घातलेला आहे मी 1 चमचा. आपल्या शेवग्याला छान टेस्ट येणार त्याच्यामुळे. गरम मसाला घातला तरी चालू शकतं, पण मी इथे 1 चमचा कसुरी मेथी वापरलेली आहे. मी हातावरच क्रश करून टाकलेली आहे फ्लेवरसाठी. आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि परत एकदा आपण छान परतून घेऊया मसाले वाटणामध्ये छान. आता ह्याच्यामध्ये मी शेवग्याचंच अगदी जे आपण शेवगा उकळून घेतला होता त्याचंच पाणी घातलेलं आहे, गरमच, अर्धी वाटी. म्हणजे आपले मसाले छान जळणार नाही वगैरे. मस्त तेल सुटेपर्यंत आता आपण छान मसाले करून घेणार आहोत. आता मस्त तेल सुटलेले आहे, तुम्ही पाहू शकता. छान झालेला आहे आपलं मसाले. आणि इथे आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे. जे आपण शेवगा शिजून घेतलेले आहे तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत, कारण त्या पाण्यात शेवग्याची टेस्ट उतरते पूर्ण. आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही पाणी करू शकता, घट्ट पातळ त्यानुसार. रस्सा जसा हवा तसा त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता, कमी करू शकता. अगदी सुंदर शेवगा, अगदी भाकरी बरोबर, पोळी बरोबर, भाताबरोबर इतकं अप्रतिम लागतो. आपण ऑलरेडी शेवगा 70% शिजून घेतलेला होता, त्याच्यामुळे आता आपल्याला 20 ते 30% शिजून घ्यायचा आहे ग्रेव्हीमध्ये. तर आपण मस्त शिजून घेऊया. तुम्ही बघू शकता चांगले खळखळून आपण 5 ते 6 मिनिटाचा छान उकळून घेतलेला आहे. मला थोडी घट्ट वाटते भाजी, मी थोडंसं अजून पाणी टाकून थोडंसं वाढवणार आहे. दिसायलाच इतकी सुंदर दिसतीये, तर चवीने किती सुंदर असणार. तुम्ही बघू शकता भाजी अगदी अप्रतिम. वरतून कोथिंबीर घालायची. अगदी सुंदर छान झालेली आहे भाजी. जो कोणाला शेवगा खायला आवडत नाही, आणि आपण प्रत्येक वेळेस कधी सांबारमध्ये खातो, कधी डाळीमध्ये करतो, तर असा मसाला शेवगा केला ना तर सर्वजण आवडीने खातात. अगदी नॉनव्हेजलाही मागे टाकेल असा सुंदर होतो शेवगा. बघू शकता तुम्ही, अगदी अप्रतिम. तर्री पण बघा किती छान सुटली आपली, मस्त.
मी इथे सर्व केलेला आहे. बघू शकता तुम्ही, अगदी सुंदर, जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते, इतका सुंदर झालेला आहे शेवगा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक शेअर करा.